नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुमच्या आयुष्यात सतत चिंता आहे का? एकामागोमाग अडचणी येत आहे का? पैसा टिकत नाहीये, नोकरीत समस्या आहेत, घरात शांतता नाही, असं सगळं तुमच्या आयुष्यात घडत असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत शक्तिशाली आणि चमत्कारिक मंत्र, तारक मंत्र. दिवसातून फक्त 3 वेळा हा मंत्र म्हटला तर मनातील भीती दूर होईल, संकट कमी होतील आणि आयुष्यात सकारात्मक बदल होऊ लागतील. तर हा तारक मंत्र नेमका म्हणायचा कसा आणि तो म्हटल्याने काय फायदे होतात, चला सविस्तर जाणून घेऊया. तारक मंत्राच्या सुरुवातीलाच निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, असं सुरुवातीलाच म्हटलं. जेव्हा तुम्ही 3 वेळा हा मंत्र म्हणता, तेव्हा तुमच्या मनातील अज्ञात भीती निघून जाते. तुम्हाला एक प्रकारचं अभय मिळतं आणि मी एकटा नाही, स्वामी माझ्यासोबत आहे, असा विश्वास दृढ होतो. शिवाय मंत्राच्या लहरींमुळे तुमच्या भोवती एक सकारात्मक वलय तयार होतं. दिवसाची सुरुवात करताना किंवा कोणत्याही कामाला जाताना हा तारक मंत्र 3 वेळा म्हटल्यास नकारात्मक विचार दूर होतात आणि कामात अडथळे येत नाहीत. शिवाय आजच्या धावपळीच्या जीवनात मन खूप अस्थिर असतं. 3 वेळा शांत चित्तानं हा तारक मंत्र म्हटल्यास मेंदूला विश्रांती मिळते. यामुळे निर्णय घेण्याची क्षमता वाढते आणि विनाकारण होणारी चिडचिड कमी होते. त्याचबरोबर अशक्यही शक्य करतील स्वामी ही ओळ आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा आपल्या सप्त मनावर खोलवर परिणाम होतो. 3 वेळा या मंत्राचा जप केल्याने तुमच्यातील आत्मविश्वास जागृत होतो, ज्यामुळे तुम्ही कठीण प्रसंगांना धैर्याने सामोरे जाता. जर तुम्ही अभ्यासाला बसण्यापूर्वी किंवा महत्त्वाच्या मीटिंगपूर्वी 3 वेळा हा मंत्र म्हटला, तर तुमची एकाग्रता कमालीची वाढते. गोंधळलेलं मन स्थिर होऊन कामात गती येते. मात्र जप करण्याची योग्य पद्धत आहे. हा जप करावा कसा? तर सकाळी लवकर उठून रात्री झोपण्यापूर्वी किंवा कोणत्याही शुभ कार्यापूर्वी आपण हा मंत्र जप करू शकता. मंत्र म्हणताना स्वामींची मूर्ती किंवा प्रतिमा डोळ्यासमोर ठेवावी. घाई न करता प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेऊन स्पष्ट उच्चारात म्हणावा. तारक मंत्र हा श्रद्धेचा विषय आहे. तुम्ही जितक्या मनापासून तो म्हणाल, तितका त्याचा अनुभव तुम्हाला प्रकर्षाने येईल. आता श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनापासून आपण ह्या तारक मंत्राची सेवा सुरू करू शकता. ही अतिशय उत्तम आहे. स्वामींच्या कृपेने हे दिवस विशेष शक्तिशाली असतात. त्यामुळे जपाची सुरुवात करणं आणि नियमित करणं सोपं आणि फलदायी ठरू शकतं. मग याची सुरुवात कधी करावी? तर प्रकट दिनापासून तुम्ही करू शकता किंवा त्याच दिवशी किंवा लगेच पुढच्या गुरुवारपासून आपण या मंत्राचा जप सुरू ठेवू शकता. सकाळी लवकर उठून स्नान करून किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी प्रदोष काळात या मंत्राचा जप करणं उत्तम मानलं जातं. एवढंच नाही तर पहाटे 4 ते 6 या दरम्यान आपण अमृतवेळी या मंत्राचा जप करू शकता. याचा जलद फायदा तुम्हाला होऊ शकतो. आता या मंत्राचा जप कसा करावा? तर शांत जागी बसावं, स्वामींचा फोटो मूर्तीसमोर ठेवावी, धूप-दीप लावावा, स्वामींना नमस्कार करावा आणि संकल्प करावा, की "हे स्वामी, मी प्रकट दिनापासून तारक मंत्र जप करतो. ते माझ्या मनातील भीती, चिंता, संकट दूर करा आणि कृपा करा." अशा प्रकारे संकल्प झाला, की डोळे बंद करून हळू भावपूर्ण म्हणून सुरू करावे. प्रत्येक ओळीनंतर थोडा विराम घ्यावा. पूर्ण मंत्र एकदा म्हटल्यानंतर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असा 1 किंवा 3 वेळा म्हणून हा मंत्र समाप्त करावा. शक्य असल्यास तुळशी, रुद्राक्ष, स्फटिक या माळेवर आपण या मंत्राचा जप करू शकता. जप करताना मन एकाग्र ठेवा, मंत्राचा अर्थ समजून घ्या आणि हा मंत्र जप करत असताना स्वामींचे स्वरूप आपल्या डोळ्यासमोर आणा. आता किती वेळा किंवा किती दिवस या मंत्राचा जप करावा असाही प्रश्न आहे. तर किमान 3 वेळा ते 11 वेळा आपण रोज या मंत्राचा जप करू शकता. 3 दिवसाचे छोटे अनुष्ठान सुद्धा करू शकतात. कारण हे खूप लोकप्रिय आहे. पहिल्याच दिवशी फरक जाणवतं असे भक्तांचे अनुभव आहे. दुसरा मध्यम अनुष्ठान आहे जे 11 दिवस किंवा 21 दिवसाचा आहे. रोज 11 किंवा 21 वेळा हा मंत्र पूर्ण म्हटला जातो. हा उपाय सर्वात जास्त सुचवला जातो कारण हा उपाय इच्छापूर्ती, संकट निवारण्यासाठी खूप प्रभावी आहे, असंही सांगितलं जातं. त्यानंतर दीर्घ कालासाठी आपण या मंत्राचा जप करू शकता. ही नित्यसेवा आहे. रोज किमान 1 वेळा पूर्ण मंत्र किंवा 108 वेळा आपण हा पूर्ण मंत्र म्हणू शकता. शक्य नसेल तर पहिल्या 2 ओळी निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना या मंत्राचा 108 वेळा जप करावा. हे आयुष्यभर
चालू ठेवता येऊ शकतं. यामुळे आपल्याला पावलोपावली अनुभव जाणवतात. एवढेच नाही तर आपण तीर्थ पद्धतीने सुद्धा या मंत्राचा जप करू शकता. हा उपाय ऑप्शनल आहे, पण शक्तिशाली आहे. जसे एका तांब्याच्या किंवा काचेच्या पात्रात पाणी ठेवावं. स्वामींच्या फोटोसमोर हे पाणी ठेवून 11 किंवा 21 वेळा या मंत्राचा जप करावा. पाण्यावर फुंकर मारून त्याचं तीर्थ बनवावं आणि घरातील सर्वांना प्यायला द्यावं. यामुळे आजार नकारात्मकता दूर होते. मग अशा प्रकारे या तारक मंत्राचा उपाय तुम्ही करू शकता. त्याचा जप करू शकता आणि स्वामींची ही छोटीशी सेवा तुम्ही करू शकता. मात्र या तारक मंत्राचा जप करताना भक्तांच्या अनुभवानुसार सात्विक आहाराचं अनुष्ठानाचं या काळात करावं. रोज स्वामींची आरती किंवा श्री स्वामी समर्थ याचा नामजप जोडावा. श्रद्धा आणि विश्वास हा तारक मंत्राचा मुख्य नियम आहे. स्वामी म्हणतात, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." हे वाक्य लक्षात ठेवून आपण तारक मंत्राचा जप नक्कीच करू शकता. तर असा हा प्रभावी तारक मंत्र दररोज श्रद्धेने आणि विश्वासाने 3 वेळा हा मंत्र म्हटला तरी मनाला शांती मिळते आणि आयुष्यातील अडचणींना सामोरे जाण्याची शक्ती आपल्याला मिळते आणि पावलोपावली स्वामींचे चमत्कार आपल्याला अनुभवायला मिळतात, असे बऱ्याच भक्तांचे अनुभव आहे. तर तुम्ही सुद्धा तारक मंत्राचा जप करता का? आणि यामुळे तुम्हाला कोणते अनुभव आले आहेत, हे कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.